समोर जो आश्रम दिसतोय इथे इमले गाव आहे आणि डावीकडून हा रस्ता पुढे एक रस्ता होतो त्या बाजूने असा आणि ते इमले इथे आश्रम आहे. पण आम्ही त्या आश्रमात जात नाही आहोत आता 2:30-3 झालेले आहे. पण आश्रम बघा, मंदिर आहे, सगळं एकदम सुंदर आश्रम असणार. बाहेरून तरी छान वाटते. आणि हा परिसर बघा पूर्ण ओसाड आहे, डोंगर नुसते ओसाड डोंगर आहेत. इक्का दुक्का अशी झाडं आहेत वरती, पण तरी पण छान वाटते. आणि इकडचे डोंगर सगळे हिरवेगार आहेत, खूप झाडं आहेत तिकडे. आणि इकडे अजिबातच झाडं नाही आहेत, अजिबात नाही, थोडी आहेत. इक्का दुक्का म्हटलं ना, 1-2 अशी थोडीफार झाडं आहेत मध्ये यार. चला आता पुढच्या मार्गावर आपण अग्रेसर झालेलो आहोत. आम्ही दोघंच आहोत. बऱ्याच वेळानंतर म्हणजे दिंडोरी पर्यंत ते दुसरे बाबा, अयोध्यावाले बाबा जे आहेत ते होते बरोबर मागे पुढे. नंतर त्याच्यानंतर आम्हाला 4 MP वाले अजून परिक्रमावासी, MP तले असतील, ते MP वालेच आहेत, तर ते दिसले. बाकी आमच्याबरोबरचे जे होते ते काल थोडे पुढे निघून गेलेले 7-8 किलोमीटर. ते काका वगैरे जे होते जे इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही बघितलं असाल, ते पुढे निघाले. कारण काल आम्ही 8 किलोमीटर त्यांच्यापासून मागे थांबलो, 8 ते 5 किलोमीटर. आणि ते सकाळी लवकर 6-6:15 निघतात, आम्ही 7:30-8ला निघतो. त्यामुळे त्यांचं दिवसाचं अंतर नेहमी जास्त कापलं जातं, त्यामुळे ते जास्त पुढे जातात. रोड बघा किती छान दिसतोय एकदम. मध्ये वा, आता पण भरपूर आहे बाबा. आणि एखादी गाडी गेली की आपल्याला हालायला होतं, कारण मैदानी भाग आहे, ॲक्च्युली ओपन आहे, झाडं नाही आहे. मगाशी जिथे बांबूचं वन होतं तिथे हवा लागली नाही. हवा फार होती पण तरी आम्हाला लागली, कारण त्यांना म्हणजे हवेला अडथळा होता. इथे बघा सगळं मोस्टली झाड, बाजूला अशी झाडं नाही आहेत रस्त्याच्या, लांब लांब आहेत, म्हणजे जास्त जवळ नाही आहेत. तर ते हे चण्याचं शेत आहे इकडे. आता चढण आहे, हा डोंगर हळूहळू असा इथून तुम्हाला कळणार नाही, पण चालताना एवढं लक्षात येत नाही. आपण चढत असतो तेव्हा इथून दिसतंय उंच बऱ्यापैकी. अक्षरशः 60 डिग्रीचे पण डोंगर बहुतेक आम्ही चढलोय. मध्ये हरकत ते मी डिग्री मी अंदाजाने सांगतोय, 45-60 मध्ये, त्याच्यापेक्षा जास्तही डिग्रीमध्ये असतील. तर काय म्हणतात विसरलो डिग्रीला, कोण काटकोन, हां असे. नर्मदे हर अंश अच्छा, हां 60 अंश, 30 अंश, 12 अंश म्हणतात. हे किती भरपूर तुम्हाला हवेचा पण आवाज येत असेल तेव्हा कळेल, भरपूर हवा आहे. तर तासे किती किलोमीटरचे माहीत नाही, पण पुढे एक आम्हाला हलवते हवा ती जास्त. आमच्या पाठीवरती बॅग पण आहे ना, तर व्हॉल्यूम हवेला अडथळा येतो तसं ती फेकते. का निसर्गाची ताकद अचाट असते, अचाट. नर्मदे हर. आता कसं, आता ओंकारेश्वर जवळजवळ येते. जसं एक पाऊल टाकतो तसं ओंकारेश्वर, म्हणजे आपण ओंकारेश्वरकडे चाललोय की ओंकारेश्वर आपल्याकडे येते. कारण आपण ओंकारेश्वर चाललोय का ओंकारेश्वर तिकडच्या तिकडे आहे, आपण पुढे थांबतोय म्हणजे चालतोय. नर्मदे हर. आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचा घाट घालतो किंवा कार्य आपण चालू करतो आणि ते जेव्हा पूर्ण होतं त्याचा आनंद हा वेगळाच असतो. आता तिकडे त्याची अनुभूती आपल्याला ओंकारेश्वरला जेव्हा तिकडे पाय ठेवू तेव्हा येईल. म्हणजे ते आता काय, म्हणजे त्याचा अनुभव आता नाही सांगता येणार. तो क्षण जेव्हा येईल तेव्हा जे
म्हणजे काय म्हणतात आपली फिलिंग असेल, म्हणजे जेव्हा त्या सिच्युएशन ती काय असेल ती बघूया, रेकॉर्ड करता येईल का माहीत नाही, कारण रेकॉर्डिंग करायला गेलो तर तो क्षण मिस होईल. हे सगळ्या गोष्टी कशा करायच्या बघू आता पुढे जाऊन. आता इथे तसं दाखवायसाठी कुठले स्थानक वगैरे काही नाही आहे, नुसते रस्ते आहेत. तर जसं मी दाखवते तुम्हाला आयडिया येईल. माहीत आहे तुम्ही बोर व्हाल नुसते रस्ते आणि सगळं बघून. ठीक आहे, मला तर रस्ते दाखवायचेच आहे, ते पण सुंदर आहे. ह्याचा पण अनुभव खूप छान आहे, तो इथे घेता येतो तुम्हाला. व्हिडिओ बघताना किती माहीत नाही, पण घ्या आनंद घ्या, छान आहे. हे पण बघण्यासारखंच आहे. सगळ्या गोष्टी बघाव्या भविष्यामध्ये. हा बघा चढ होता, चढत तिकडे माहीत नाही, वरती रस्ता चढणच आहे. गेले मागचे 15 ते 20 मिनिटं आम्ही चढत येतोय बघा. गाड्या पण एकदम स्लो येतात, चढणं सुद्धा स्टिक आहे. आतमध्ये गाडी सुद्धा एकदम स्लो येते. असा परिसर. अजून चढणच आहे इकडे. मध्ये यार मित्रांनो क्रिकेटचे टुर्नामेंट चालू आहे. हा हा हा, बाउंड्री मिळाली त्याला. वा 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 वा, मजा आहे. मी मग अशी लांबून बघितलं एवढी लोक कशी दिसतात आहे. ते टुर्नामेंट चालू आहे क्रिकेटची. मध्ये हर अजून एक बॉल बघून जाऊया आपण. नर्मदे हर, नर्मदे हर, लेग बाईज, परत एक बाउंड्री. नर्मदे हर, नर्मदे हर. चला थोडा टुर्नामेंटचा आनंद आम्ही पण घेतला, तुम्ही पण घेतला. स्टँड स्टँड नर्मदे हर. अब अजून एक बघा. एक रन. चला मॅच झाली भरपूर. आता आपल्या मार्गाला मार्गस्थ होऊया. नर्मदे हर, नर्मदे हर. हा हा, तर किसलपूर आलेलं आहे. किती झालं का आपलं? 30. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट हां 31 किलोमीटर तर झालंच असेल. म्हणजे आज अजून 4 किलोमीटर असतं तरी सुद्धा आपण केलं असतं. पण काल दिंडोरीला यायच्या वेळी काय झालेलं माहीत ना, हवा एवढी होती त्यामुळे आम्ही 13 किलोमीटर म्हणजे संध्याकाळी 4-4:30 झाले तरी सुद्धा 13 किलोमीटर बाकी होता. आणि आज बघा 5:07 झाले आणि आम्ही 30 ते 32 किलोमीटर आरामात चाललो आहोत. म्हणजे अजून 5 किलोमीटर चालायची पण ताकद आहे, म्हणजे मैया ताकद देते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चाय पाहिजे अभी महाराजची, अभी भी बघा चहासाठी सांगतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. जर्नी विथ लाईफ. आणि ते मार्केट आहे किसलपूरचं. तर बऱ्याच वेळानंतर अशी भरपूर गर्दी दिसलेली आहे बघा. हे काय विकतात आहे का माहीत नाही. नर्मदे हर. काय विकतात आहे माहिती नाही. जडीबुटी आहे बहुतेक. हे काय जडीबुटी आहे क्या? अच्छा पे मछली फिश विकतात आहे. पावडला काही जडीबुटी घेऊन बसले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी. तिथे पाणीपुरीचा स्टॉल आहे. जलेबी
नंतर नमकीन, शंकरपाळ्यासारखं काय काय दिसतंय. नर्मदे हार, मारवाडला काही जडीबुटी करतात ते. अरे बाबा, नर्मदे हार मार्केटमध्ये आलो आहोत. बरंच ह्याच्यानंतर एवढी गर्दी दिसते ना लोकांची, नाही तर आम्ही सायलेंट मोडमध्येच होतो. भाजी वगैरे पण विकतात आहे. नर्मदे हार मैया. हे बघा बटाटे, नर्मदे हार, लसूण, नर्मदे हार. भाजी मार्केट कधी दाखवलं होतं मला आठवतंय का ह्याच्या आधी? हे बघा मसाले, हळद, गरम मसाला, सगळं काय. नर्मदे हार, नर्मदे हार. आश्रम विचारायला पाहिजे, धर्मशाळा कुठे? नर्मदे हार तो बोला मार्केटच्या पुढे आहे, एकदम मार्केटला नाही आहे. ते कुठलं ते मंदिर आहे. टमाटर 10 रुपये किलो आहे. बरं आहे. पालेभाजी पण बऱ्याच दिवसांनी बघतोय. हे बघा पालेभाजी, आणि बघा हे सगळ्या प्रकारचे वांगी, कांदा, बटाटा. नर्मदे हार, नर्मदे हार. कांदा 20 रुपये किलो. नर्मदे हार. रिक्षा स्टँड आहे आणि इथून सक्का 4 किलोमीटर आहे. नर्मदे हार. चला आता आश्रमाला दाखवतो मी. आश्रम थोडा पुढे. नर्मदे हार. असं झेंडे दिसले की आपल्याला आश्रमच वाटतो, पण इकडे तर आश्रम नाही आहे. थोडं पुढे जावं लागेल. पण विचारूया. उजवीकडे पण झेंडे आहेत. नर्मदे हार. महाराज आश्रम आगे, आश्रम थोडा पुढे आश्रम आहे. सेल्फी स्टिक ॲक्च्युली मी देऊन टाकली. हे असं थोडं पकडून चालतं ना. हां हां, अच्छा इस तरफ आहे. नर्मदे हार. हातात पकडून थोडा हात दुखतो, कारण ते सेल्फी स्टिकचं पण खूप वजन झालेलं होतं आणि सगळं वजन कमी करायचं होतं. आणि मोबाईलला खूप चांगला स्टॅबिलायझर आहे, त्यामुळे पण तसा प्रॉब्लेम नाही आहे. भांड्याचं दुकान आहे मस्त. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघा जवळच आश्रम येणाऱ्या प्रवासी केले भोजन उपलब्ध आहे. आता इकडे उपलब्ध आहे. दुपार झालेली आहे आणि दुपारी काय तसं भोजन काय प्रॉपर मिळालं नाही. आपण समोसेच खाऊन राहिलेलो आहे. समोसा आपला प्रिय आहे, पण काय. नर्मदे हार. हां हां हां. नर्मदे हार. नर्मदे हार. शुभप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या. मागे एक धर्मशाळा आहे किसलपुरी इकडे. तिकडे आपला कालचा मुक्काम होता आणि आता पुढच्या मार्गाला आपण मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हार. आणि मस्त गारवा आहे नेहमीसारखा. काल आतमध्ये नर्मदे हार. काल एवढी काही थंडी लागली नाही, कारण आतमध्ये रूम बंद असला की गारवा तेवढा लागत नाही आतमध्ये. जर जागा ओपन असेल म्हणजे उघड्यावर असेल तर खूप एकदम म्हणजे भरपूर थंडी लागते. नर्मदे हार. आणि हे बघा माताराम. नर्मदे हार. हा बघा मागचा रस्ता छान वाटतोय आणि हा पण रस्ता छान वाटतोय. सगळे छान छानच आहे. आणि आपल्याला आता नॉनस्टॉप 13 ते 14 किलोमीटर म्हणजे मध्ये थांबू रेस्ट घेऊ, पण 13-14 किलोमीटरवर आश्रम आहे. परत
चढाव पण आहे तो, हळूहळू जाऊया, थंडी लागते. नर्मदे हर, नर्मदे हर.